तरी दृश्य देखील आपण पाहतोय ठाकरे बंधू एका बाजूला, ठाकरे बंधू हे पायी आता मोर्चाच्या दिशेने चालत निघालेले आहेत। ठाकरेंचे सगळे नेते देखील त्यांच्या सोबत आहेत, मनसेचे सगळे नेते आणि कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या सोबत। दुसरी दृश्य आपण पाहतोय शरद पवार या मोर्चात सहभागी होण्याकरता निघालेले आहेत। शरद पवार यांचा हा ताफा जोरदार घोषणाबाजी करत शरद पवार ही या मोर्चात आता सहभागी होत आहेत। मुंबईतल्या मुख्य चौकातून शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा आंदोलनास्थळी। अगदी शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा आपण पाहतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, प्रामुख्याने महबूब शेख देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि शरद पवार आता या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांची लगबग देखील आपण पाहतोय। शरद पवारांच्या गाड्यांचा ताफा या आंदोलनाच्या स्थळी आता दाखल झालेला आहेत आणि या संपूर्ण आंदोलनानंतर ज्यावेळेस नेत्यांची भाषणं होतील त्यावेळेस हे सगळे नेते नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं लागवी अत्यंत महत्त्वाचं असेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंची भूमिका देखील आपण आठवडाभरापूर्वी ऐकलेली आहे। आदित्य ठाकरे सुद्धा बोलले, त्यानंतर राज ठाकरेंची 2 दिवसापूर्वीच भूमिका त्यांनी मांडलेली आहे। शरद पवारांची भूमिका पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांनी या संपूर्ण मतदार याद्यांच्या घोळासंदर्भात स्पष्टरित्या प्रतिक्रिया दिलेली नाहीये आणि आज या मोर्चामध्ये शरद पवार स्वतः सहभागी होतात आहे आणि त्यामुळे शरद पवारांची भूमिका नेमकी काय असेल ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। दुसरीकडे आपण पाहतोय कार्यकर्त्यांची ही सगळी लगबग आणि पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या मोर्चाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। पहिली दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय, ठाकरे बंधू या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत आणि पायी चालत आता ते आंदोलनाच्या स्थळी निघालेले आहेत आणि दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे हे सगळे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचे झेंडे हातामध्ये घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। बाळा नांदगावकर यांची दृश्य देखील आपण पाहतोय, आपल्या कार्यकर्त्यांसह ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी या सगळ्या परिसरात होताना दिसतेय। जसे आपण जर पाहिलं तर प्रत्येक पक्षाचे वरिष्ठ नेते जेव्हा या मोर्चात सहभागी होत आहेत त्यावेळी मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढतोय। सत्ताचा मोर्चा असे हाती फलक घेत कार्यकर्ते आपापल्या परीनं निषेध नोंदवत या मोर्चात सहभागी झाल्याची ही थेट दृश्य फॅशन स्ट्रीट ते बीएमसी मुख्यालय असा हा मोर्चा असणार आहे। साधारणतः 3:30 ते 3च्या दरम्यान या ठिकाणी मुख्य नेतृत्वाची भाषणं देखील पार पडेल आणि 4च्या दरम्यान या मोर्चाची सांगता सुद्धा होणार आहे। आज या सगळ्या संदर्भात ठाकरे बंधू काय बोलणार, शरद पवार काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण सुरुवातीला काँग्रेस या मोर्चात सहभागी होणार की नाही याविषयी मात्र साशंकता होती, पण काँग्रेसचे महत्त्वाचे चेहरे यात सहभागी होताना दिसतायत। पण वर्षा गायकवाड यांचं नसणं हे मात्र चर्चेचा विषय। शुभम, अगदी तुम्ही म्हणताय तसं वर्षा गायकवाड या आंदोलनामध्ये सहभागी नाहीत, मात्र भाई जगताप या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। काही दिवसांपूर्वी भाई जगताप यांच्याकडे मुंबईतील नेतृत्वाची खऱ्या अर्थाने जबाबदारी होती। भाई जगताप या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एकंदरीत सकाळपासून जी साशंकता होती त्या संदर्भात स्पष्टता आलेली आहे आणि काँग्रेसचे हे सगळे महत्त्वाचे नेते आता आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ आतापर्यंत तरी या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत, त्यामुळे ते येणार की नाही या संदर्भात देखील शंका उपस्थित केली जाते। मात्र प्रामुख्याने ही तीनही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। या मोर्चाला अखेर सुरुवात झालेली आहे। एकीकडे बॅनर हातात घेतलेले हे सगळे कार्यकर्ते विविध संदेश देण्याचा प्रयत्न करतायत। आपल्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहे ते दर्शवण्याचा प्रयत्न या बॅनरच्या माध्यमातून केला जातोय आणि पक्षाचे झेंडे सुद्धा हातामध्ये फडकवले जात आहेत। दुसरी दृश्य आपण पाहतोय, बाळा नांदगावकर मनसेचे ज्येष्ठ नेते आहेत, ते सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। शुभम, आपण चर्चा करत होतो की संबळ वाजवत या ठिकाणी काही नागरिक या मोर्चात सहभागी। सुरुवातीला आपण चर्चा करत होतो की या मोर्चाला म्हणावी तितकी गर्दी साधारणतः 12:30-1च्या दरम्यान झालेली नव्हती, पण आता मात्र मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी होताना दिसते। अनेक नागरिक या मोर्चात सहभागी झालेले आहेत। जिथे नजर जावी तिथं मात्र मवियाचे मनसेचे कार्यकर्ते हातात फलक घेत झेंडे घेत या मोर्चात सहभागी। अगदी
सत्ताधारी जरी म्हणत असले विरोधक वेगळ्या पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र विरोधकांची ताकद देखील या मोर्चाच्या माध्यमातून आपण पाहतोय। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील त्यासाठी आता विरोधकांच्या वतीने एक जोरदार वातावरण निर्मिती केली जाते आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजावर जे आक्षेप घेण्यात आलेले आहेत त्या आक्षेपांना अनुसरून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। खरं तर व्यापक स्वरूप या मोर्चाचं आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। बोगस मतदार तिरडी अगदी खांद्यावर घेत बोगस मतदार यादीचं श्राद्ध घालत विविध पद्धतीनं निषेध नोंदवला जातोय। अरविंद सावंत व्यासपीठावरून बोलतायत। काही क्षणात आता हा मोर्चा बीएमसी मुख्यालयापर्यंत येऊन पोहोचणार आहे। खरं तर या मोर्चाची सुरुवात आपण म्हणू शकतो ठाकरे बंधू ज्या ठिकाणी सहभागी झाले आहेत तिथून झाली आहे, पण या मोर्चाचा अंत कुठे आहे, शेवटचा मोर्चेकरी कुठे आहे याचा काही अंदाज लागत नाहीये। इतकी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। फॅशन स्ट्रीट ते बीएमसी मुख्यालय असा हा मोर्चा। यमदूत सुद्धा वेगळ्या वेशात या मोर्चात सहभागी झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। 3 दृश्य विविध ठिकाणाची वित्तम बातमी, क्षणाक्षणाचा अपडेट केवळ आणि केवळ लोकशाही मराठीवर सकाळी 7 वाजल्यापासून आपले प्रतिनिधी महाराष्ट्रापर्यंत या सगळ्याचं वार्तांकन पोहोचवतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।